हॅलो, वेलकम टू बॅक माय चॅनल फिट मराठी पाऊल. हॅलो, वेलकम टू बॅक माय चॅनल फिट मराठी पाऊल. हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे आपल्या फिट मराठी पाऊल या चॅनलवर. तुमच्या हिरड्या सुजल्यात का? दात घासताना रक्त येते का? किंवा हिरड्यांमध्ये सतत ठणका जाणवतोय का? काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हिरडी सुजण्याची कारणं काय असतात आणि घरच्या घरी कोणते सोपे आणि परिणामकारक उपाय करता येतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला नक्की उपयोगी पडतील. तर चला तर सुरुवात करूया. हिरडी सुजण्याची कारणे. सगळ्यात आधी समजून घेऊया की हिरडी का सुजते. दात व्यवस्थित न घासणे. रोज नीट ब्रश न केल्याने दातांमध्ये अन्नकण साचून राहतात आणि प्लाक तयार होतो. कारण नंबर 2, व्हिटॅमिन सीची कमतरता. शरीरात व्हिटॅमिन सीची कमी असेल तर हिरड्या कमजोर होऊन सुजतात. कारण नंबर 3, दातांमध्ये अडकलेले अन्नकण वेळेवर साफ न केल्यास इन्फेक्शन होऊ शकतं. कारण नंबर 4, हार्मोन्स बदल. गरोदरपणामध्ये किंवा काही वेळा हार्मोन्समुळेही हिरड्या सुजतात. कारण नंबर 5, जास्त गोड पदार्थ खाणे. साखरयुक्त पदार्थामुळे बॅक्टेरिया वाढतात. कारण नंबर 6, धूम्रपान किंवा तंबाखू सेवन. यामुळे हिरड्यांचं आरोग्य बिघडतं. आता आपण बघूया घरगुती उपाय जे तुम्ही सहज घरी करू शकता. घरगुती उपाय तर काय करू शकता? उपाय नंबर 1, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या. कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ टाका आणि दिवसातून 2-3 वेळा गुळण्या करा. मीठ नैसर्गिक जंतुनाशक अँटिसेप्टिक आहे, त्यामुळे सूज आणि इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते. उपाय नंबर 2, हळदीचा वापर. हळदीमध्ये इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. थोडी हळद आणि मोहरीच्या तेलात मिसळून हिरड्यांना हलक्या हाताने मसाज करायचा. त्यामुळे सूज आणि वेदना कमी व्हायला मदत होते. उपाय नंबर 3, लवंग हा रामबाण उपाय आहे. लवंगचा उपयोग केल्याने हिरडीवरची सूज कमी होण्यास खूप मदत होते. तर लवंग कशा प्रकारे वापर करायचा आहे? लवंगामध्ये नैसर्गिक वेदनाशामक पेनकिलर गुण असतात. सुजलेल्या भागावर एक लवंग हलके दाबून ठेवा किंवा लवंगाचं तेल कापसाने लावा. जिथे हिरडी सुजली आहे तिथे लवंगाच्या तेलाचा कापसाचा बोळा ठेवला तरी हिरडी सुजण्याचं प्रमाण कमी होतं. उपाय नंबर 4, कोरफड, ॲलोवेरा जेल. कोरफडीचा गर हिरड्यांवर हळूवार लावा आणि काही मिनिटं तसंच राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे थंडावा मिळतो आणि सूज कमी होते. उपाय नंबर 5, आवळा आणि व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ. आवळा कसा काय उपयोग होतो आवळ्याचा? तर बघा, रोजच्या आहारात आवळा, संत्री, लिंबू यांसारखे व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ समाविष्ट करा. यामुळे हिरड्या मजबूत होतात आणि सूज लवकर कमी होते. उपाय नंबर 6, कोमट पाण्याने ओलसर कापड घेऊन जिथे हिरडी सुजलेली आहे तिथे गरम कपड्याचा शेक घेणे. सुजलेल्या भागावर बाहेरून कोमट पाण्यामध्ये एक कॉटनचा कपडा टाकायचा आहे. तो पिळून घ्यायचा आणि त्या कोमट झालेला कापड कॉटनचा तो हिरडी बाहेरच्या बाजूने हिरडी जिथे सुजलेली आहे तिथे तो शेक द्यायचा आहे कॉटनच्या कपड्याने. त्याच्यानेही आराम मिळतो आणि सूज कमी होण्यास मदत होते. तर मंडळी, हे उपाय सौम्य सुजेसाठी उपयोगी आहेत. पण जर तुमच्या हिरडी सुजण्याचं जास्त असेल, हिरडी खूप जास्त प्रमाणात सुजली असेल, सूज जास्त दिवस टिकत असेल, खूप वेदना होत असतील, हिरडीत सुजलेल्या जागेतनं पस बाहेर येत असेल, रक्त येत असेल, ताप येत असेल, तर लगेच डेंटिस्टचा सल्ला घ्या. घरगुती उपाय हे तात्पुरता आराम देतात, पण गंभीर समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. तसेच
सूज पुन्हा येऊ नये त्यासाठी आपण काय उपाय करू शकतो तर बघा, दिवसातून 2दा नीट ब्रश करायचं. दुपारी जेवल्यानंतर ब्रश करायचा, रात्री जेवल्यानंतर ब्रश करायचा, न विसरता 2 टाईम ब्रश करायचा. फ्लॉसिंगची सवय लावा. जास्त गोड आणि तिखट पदार्थ टाळा. भरपूर पाणी प्या. चूळ जेवल्यानंतर कोणताही पदार्थ आपण जर खाल्ला तर चूळ भरायची. चूळ भरून पाणी प्यायचं. त्याच्यामुळे जे आपल्या दातांमध्ये जे काही खाल्लेला पदार्थ असतील ते अडकत नाहीत आणि आपण चूळ भरून आणि पाणी प्यायलो तर त्या पदार्थ अडकणार नाही. 6 महिन्यातून एकदा डेंटिस्टकडे तपासणी करायची. वर्षातनं 2दा 6-6 महिन्यांनी डेंटिस्टकडे जाऊन आपल्या पूर्ण दातांचं चेकअप करायचं आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले हिरडी सुजण्याची कारणे आणि त्यावरचे सोपे घरगुती उपाय. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील. तुम्हाला हिरड्यांसंबंधी काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. आणि वरील माहिती सर्वसाधारण घरगुती उपायावर आधारित आहे. गंभीर समस्येसाठी नेहमी डेंटिस्ट किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.